ऐश करू मजा करू टेन्शन ला मारू दंडा. आई बोली पोरीला तू डान्सर हो, बाप बोले पोराला तू डॉक्टर हो, पेंटर क्रिकेटर पायलट हो, काहीच नाही जमलं तर नेता हो. सारे काही कन्फ्युजिंग. ओ नो नो नो. नमस्कार. इन मीन टीन ह्या खास टीनेजर्ससाठी असलेल्या कार्यक्रमामध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आणि आजची आपली पाहुणी आहे टीना दीक्षित. हाय टीना. नमस्कार. नमस्कार. मला एक सांग, माधुरी दीक्षित तुझी कोण ग? कोणीच नाही. नाही, असाच प्रश्न विचारला. बरं, तू उत्तम डान्स केलंस. थँक्यू. आणि तू खूप छान दिसतेस. थँक्यू. आणि जर हा प्रोग्राम म्हणजे हा कार्यक्रम तुझा बॉयफ्रेंड बघत असेल तर तो सॉलिड खुश होईल. एवढंच चुकलात. का? माझा कोणी बॉयफ्रेंड नाही. ओ ओ सॉरी. अच्छा ठीक आहे. शांत हो. अगं नर्वस नकोस. ओके. माझ्या बरोबरीच्या प्रत्येक मैत्रिणीचा बॉयफ्रेंड आहे, फक्त माझाच नाही. टीना, तू अजून खूप लहान आहेस. 17 वर्षाची आहे मी. माझ्या बरोबरीच्या इतर फ्रेंड्सचे ना आतापर्यंत 3-3, 4-4 बॉयफ्रेंड झालेत. माझा अजून एक पण नाही. अगं टीना, बॉयफ्रेंड असे झाडाला लटकलेले नसतात किंवा आकाशातनं पडत नाहीत. ओके. पण कसा मिळवायचा बॉयफ्रेंड मला सांगा ना प्लीज प्लीज. की तुम्हीच होता? नाही अगं, काय आहे, हा कार्यक्रम आहे ना, माझी होणारी बायको बघते तेव्हा. बघितलं, माझ्यावर नेहमी असंच होतं. मला जो कोण मुलगा आवडतो ना त्याची आधीच विकेट गेलेली असते. बरं, मला एक सांग, ह्या आधी तुझा कोणीतरी एखादा बॉयफ्रेंड होता की नव्हतं? म्हणजे होता, म्हणजे इंटरनेट चॅटिंगवर मिळालेला. आणि मग मला मिळालेला बॉयफ्रेंड की नाही अमेरिकेचा होता. आम्ही रोज काही तास चॅट करायचो. आई वडिलांना ह्याबाबत काही माहीत नव्हतं. आणि मग एक दिवस. हॅलो. काय काय सांगताय? काय? थांबा, बघतेस तिला. टीना, काय झालं? अहो हो, पण जरा फोन तुम्ही तरी ठेवा ना. मम्मी बोल. ठेवा. टीना. हुज दॅट? हुज दॅट? काय हुज दॅट? घरात इन मीन 3 माणसं आणि हुज दॅट विचारतेस मला? अगं काय झालं मम्मा? काय झालं? काय करत होतीस? स्टडी करतेय. स्टडी कसली? कम्प्युटरवर चॅट कसा करायचा याची? काही अजून मी कॉम्प्युटरला हात पण लावलेला नाही. अच्छा, खोटं बोलू नकोस. पप्पानी मला मिसेस देशपांडेंच्या घरातून फोन केलाय आणि सांगितलंय की तू कम्प्युटरवर चॅट करत होतीस म्हणे. अगं मम्मा, पण पप्पा मिसेस देशपांडेंकडे काय करत होते ग? म्हणजे तुला माहित नाही? अगं त्यांचे मिस्टर ना 6-6 महिने टूरवर असतात. पण मग काय झालं? ती मैत्रीण आहे माझी. अगं मम्मी, आजकाल आपले पप्पा ना तुझ्या सगळ्या मैत्रिणींबरोबर बोलायला बघ कसे धडपडत असतात ते. खरंच की काय? अगं ए कार्टे. मम्मा, काय बापा विरुद्ध मम्मीचे कान फुंकतेस ग? ती तुमच्या विरुद्ध माझे कान फुंकत नाहीये. आजकाल तुमच्या मिसेस देशपांडेंच्या घरातल्या फेऱ्या वाढत चालल्या आहेत. काय बोलतेस? अगं केवढी सभ्य बाई आहे ती. मी त्या सभ्य बाईबद्दल बोलतच नाहीये. शाबास. मी तुमच्याबद्दल बोलतीये. एकदम स्वच्छ चरित्राचा माणूस आहे. चिच्ची चारित्र्याच्या. त्या बाई बरोबर तुमचं काय चाललंय ना ऑफिस मधल्या, मला सगळं माहितीये. माझ्या कानावर आलंय ते. कोणी सांगितलं तुला? असं काही काय मम्मी मुली समोर काय बडबडतेस?
ती तुमची मुलगी आता लहान राहिलेली नाहीये. दिसतंय तिच्या लक्षणांवर ना. पप्पा काही बोलू नका. काही बोलू नका. मिसेस देशपांडेंनी सांगितलंय मला तू नेहमी कोणाशी तरी चॅट करण्यात गुंतलेली असतेस कॉम्प्युटरवर. काहीही. आणि त्यांचा काय संबंध? त्यांचा काय संबंध म्हणजे त्या समोरच्या बेडरूम मधनं तुला नेहमी ऑब्झर्व करत असतात. आणि हो, त्यांच्या संबंधाबद्दल बोलू नकोस हा बाबांना आपल्या. तुझे पप्पा आहेत ना, त्यांची गर्लफ्रेंड आहे ती. एवढं कुठलं आमचं भाग्य. काय म्हणजे अगं हिम्मत आहे का माझी तू असताना इकडे असलं काही करण्याची. पप्पा हे बघा, त्या मिसेस देशपांड्यांना जाऊन सांगा माझ्यावर वॉच ठेवण्याऐवजी त्यांच्या मुलीची काय लफडी चालली आहेत ना ती बघ म्हणून. काय झालं ग? अगं मम्मा तिचे 3 बॉयफ्रेंड आहेत. काय सांगतेस काय. हो पप्पा. अगं एक बॉयफ्रेंड तिला सकाळी ब्रेकफास्टला घेऊन जातो, दुसरा लंचला घेऊन जातो आणि तिसऱ्या बरोबर ही बाया मूवीला जाते पप्पा. पण ती अभ्यास कधी करते? अगं इंटरवल मध्ये. काळोख असतो, ती अभ्यास कसा तुला करते? काय करायचे काळोखात काय करतात ते मुलीचं विचार. हो, बरं झालं तू मला सांगितलंस ते. आता ना उद्या मी किटी पार्टी मध्ये जाऊन त्या देशपांडे बाईला अशी खेचते ना. हा मम्मा बरोबर आहे. अगं त्या हिला विचार, टीनाला विचार. तिचं काय चाललेलं असतं, कोणाबरोबर चॅट करत असतं विचार. कोणाबरोबर चॅट करत असतेस तू ते सांग मला. हा म्हणजे आम्ही दोघं चॅट पडणार नाही नंतर. सांग. आहे माझा एक बॉयफ्रेंड. अगं कसं सांगतेस तू? गचकन वर जातील ना ते. काय गचकन वर जातील? फिल्मी ऍक्शन केली तू. अगं बॉयफ्रेंड काय बॉयफ्रेंड. पप्पा एवढं किंचाळायला काय झालं? तुमची नाहीये का ती गर्लफ्रेंड? मग माझा आणि मम्मीचा असला एखादा बॉयफ्रेंड कुठे काय बिघडलं? मग टाळी दे. माझा कोणी बॉयफ्रेंड वगैरे नाहीये. तरीच त्या वरच्या मजल्यावरच्या अष्टपुत्र्याबरोबर तासनतास गप्पा मारत असतेस. मम्मा अष्टपुत्री? शी, अष्टपुत्रे काय हो? काय तुम्ही कोणाची काय नावं घेता? एखाद्या हँडसम माणसाचं नाव घेतलं तर कसं छान वाटलं असतं मला. म्हणजे कोणाचं ग? म्हणजे शाहरुख खान, सलमान खान वगैरे. अगं त्यांची आई शोभशील तू. विषयांतर नकोय, कळलं ना? कोण करताय? तुम्ही करताय. विचार तुझ्या मुलीला विचार, जाब विचार. मी विचारेनच, पण आधी तुम्ही विचारा की म्हणो तिचा बॉयफ्रेंड काय करतो, काय खातो, काय पितो, कुठे राहतो, त्याचा विचार काय आहे. काय ग काय करतो तुझा बॉयफ्रेंड? जरा सांग मला काय करतो सांग. पप्पा अगं त्याचं नाव की नाही अश्विन मेहता आहे. अश्विन मेहता? गुजराती आहे. हो. पण काय करतो काय तू? कुठल्या स्टेशनवर भिका मागतो? अगं मम्मा त्याचा की नाही अमेरिकेत मोठा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे. काय सांगतेस? अहो काय ग? अमेरिकेत बिझनेस आहे म्हणे. मला ते गळ्यातलं कानातलं असं नाही माहिती. दागिने, साडी बिडी, ते मिनी बिनी. उल्हासनगर मध्ये जायची ऐपत नाही, अमेरिकेत कसली जाते? चल तिकडे. मिनी बिनी करते. हे टिनीचं बघ काय चाललंय ते. अगं मम्मा आणि तो दिसायला पण खूप हँडसम आहे. खरंच की काय? आपल्या पप्पांपेक्षा. अगं, हिच्यासाठी मुलगा बघतोय, तुझ्यासाठी नाही. तिचे चौकशी नुसते हँडसम आहे की नाही ते. लग्न करायला तयार आहे ना तो तुझ्याशी? तो येणार आहे तुमच्याशी ह्या संदर्भात बोलायला पुढच्या आठवड्यात. काय सांगतेस? बोलू आपण बोलू त्याच्याशी. त्याला सांग लवकरात लवकर यायला. हा चालेल. आता अभ्यास करत बस. चॅटिंग करत बसू नकोस. कॉम्प्युटर बंद ठेव. ऐकलं काय? आपण बोलणी करायला येतील ना ते अश्विन मेहता, तेव्हा मिसेस देशपांडेंना पण बोलूया. अगं म्हणजे त्यांना कळायला पाहिजे ना की आपल्या मुलीने कसं चॅटिंग करता करता नवरा पटवला. हा हे बरोबर आहे. चालेल चालेल. मुलगा गुजराती आहे. हो. गुजराती येतं का तुला? नाही. नाही कसं मराठी धड बोलतात नाही, गुजराती काय येणार? हो. मला येतं. हाँ कधीपासून शिकायचं? मारी डिक्री प्रेम में पडू छू. अरे आप तमाशू करू शू. શું કરું છું? बरं टीना मला सांग, तुझा तो चॅटवाला बॉयफ्रेंड तुला कधी आला का भेटायला? आला होता ना एकदा घरी, पण नेमकी त्यावेळी मी घरी नव्हते. अगं आले का ग पाहुणे? नाही ना अजून. अगं कसे येतील? तुम्ही असे कावळ्यासारख्या दरवाजावर उभे आहेत. इकडे या, आतमध्ये या. अहो
मला म्हणाली होती टीना की ते येतीलच आत्ता इतक्यात. टीना म्हणाली होती, हो, पण टीना कुठे गेली? टीनाला मी मिठाई आणायला पाठवलंय. म्हटलं जर ठरलंच तर मिसेस देशपांडेंचं तोंड गोड करू. माझं कशाला तोंड गोड करायचं ते? त्याच आपल्या करतील. तोंड गोड म्हणजे त्यांनी बेसनाचे लाडू केलेत ना. कसं माहिती? मी ते सकाळी गेलेलो त्यांच्याकडे तेव्हा मला कळलं त्या देणार आहेत मला लाडू. नाही ठीक आहे, चला मिसेस देशपांडे आपण आज जाऊ. चला चला चला. चल. मी 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 नको येऊ. नाही नाही नको, आमचं काम आहे. चला. सांभाळून जा. नाही, जा. टीना दीक्षित इथेच राहते ना? हो हो हो. या 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 या. नमस्कार नमस्कार. वेलकम वेलकम. या बसा 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 बसा. अगं पाहुणे आले ग. आले. रिलॅक्स रिलॅक्स. अगं हो घोडे. हे डार्लिंग घे. हे पण कॉम्प्युटरवर तू खूप वेगळीच दिसतेस नाही? हे आता पप्पांना घाबरायचं नाही. आता आपण जोडीनं त्यांच्या पाया पडायचं आणि आशीर्वाद घ्यायचा. पप्पा आम्हाला अगदी जुन्या टाईपचा आशीर्वाद द्या. अष्टपुत्र सौभाग्यवती भव म्हणून. काय नाही थोडा गैरसमज झालाय. ए गैरसमज नाही. ए टीना अगं चल पाया पडूया. टीना म्हणतात पाया पडायला बोलतात. अहो ती टीना नाहीये. टीना टीना तिची आई आहे. हो हो नाही नाही सॉरी. हा सॉरी नाही सॉरी. नाही म्हणजे काय टीना येईलच इतक्यात. थँक्यू. नाही पण मी जेवढी अपेक्षा केली होती ना त्याच्यापेक्षा तू थोडीशी प्रौढ दिसतेस नाही? हा पण चालेल ना. चालेल चालेल. नाही म्हणजे प्रेमात सगळं काही चालतं नाही का? प्रेमात? ए मम्मी पप्पांना घाबरायचं नाही. चल चल आपण जोडीनं त्यांच्या पाया पडूया. चल चल. माणसाला पाया पडायची एवढी घाई लागलेली आहे. हे बघा तुम्हाला मी सांगतो आता तुम्ही मला अडवू शकत नाही. अहो गेली 6 महिने तब्बल 6 महिने आम्ही दोघं नेटवर नेट लावून आहोत. आम्ही रोज अगदी नियमाने रोज सकाळी चॅटिंग, दुपारी चॅटिंग, हो की नाही, संध्याकाळी चॅटिंग, रात्री चॅटिंग, सारखं चॅटिंग चालू असतं आमचं. चॅटिंगरी करतोय. बघा आता प्रत्यक्षात परमेश्वर जरी खाली उतरला ना तरी आमची चाटाचूट करू शकत नाही. चाटाचूट नाही हो, बहुतेक काटाकूट असेल. काटाकूट नाही हो, फाटाफूट म्हणायचं असेल तर. काटाकूट असेल. हो नाही मी काय म्हणतो ताटातूट चालेल? तुम्हाला चालेल? हो हो. मग आम्हाला पण चालेल. प्रत्यक्षात परमेश्वर जरी इथे आला तरी आमची ताटातूट करू शकत नाही. हो ती माझी आहे. माझी शेजारीण आहे मिसेस देशपांडे. अरे मग टीना कुठे आहे? टीना आहे येते. जरा थांबा तुम्ही. टीना ते तुम्ही वाटच लावली. टीना समजतो. हो पण अगं मम्मा मिठाई नाही मिळाली. चॉकलेट चालतील? चॉकलेट्स? हो, ही टीना आहे. माय माय व्हॉट अ ब्युटी. तुम्ही अश्विनचे वडील वाटतं. नमस्कार करते हा अंकल. हे अगं तोच तो मी तुझा बॉयफ्रेंड अश्विन. काय तुम्ही? गेली 6 महिने तुझ्याशी चॅटिंग करतोय ना तोच मी अश्विन. काय? पण नेटवरचा तुमचा फोटो तर खूप वेगळा होता. अगं तो माझा फोटो 10 वर्षापूर्वीचा आहे. Anyway, हे बघ डार्लिंग अगं मी तुला भेटायला इतका आतुर झालोय. आणि आतुर? टीना बरं मला ते एक कळत नाहीये की ह्या सर्व प्रकारात मी हसावं की रडावं. मी अजून रडतेय. ओके ओके ओके. मला एक सांग की तू त्याच्या जन्मतारखेची चौकशी का नाही केलीस? मी केली होती. त्याने मला सगळी खोटी माहिती पुरवलेली.
ओके 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 ठीक आहे शांतो. काय आता ह्यावरच तुला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सय्यदा रुक्षिद येत आहे. त्याचं आपण टाळ्यांनी स्वागत करूया. बसा. हाय टीना, कशी आहे? एकदम छान. मी ऐकत होते तुझं प्रॉब्लेम पहिल्यांदा. बॉयफ्रेंड का पाहिजे तुला? कारण माझ्या सगळ्या फ्रेंड्सचे बॉयफ्रेंड आहेत आणि माझाच बॉयफ्रेंड नाही आहे. अच्छा, कसला बॉयफ्रेंडचा पाहिजे तुला? ही शुड बी हँडसम. मला शॉपिंगला घेऊन गेला पाहिजे, फिरायला घेऊन गेला पाहिजे आणि माझ्या फ्रेंड्स बरोबर फिरायला आला पाहिजे. अच्छा, का हेच पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक पिकअप केलं आहे तू की असंच पाहिजे मला? कारण ना माझ्या एका फ्रेंडचा पण बॉयफ्रेंड आहे आणि तो तिला ह्या सगळ्या गोष्टी करायला देतो. मला पण हवा म्हणून. पण असं सांगितलं तर चालेल का की तुला बॉयफ्रेंड पाहिजे आणि कसलं बॉयफ्रेंड पाहिजे फक्त ह्यामुळे पाहिजे कारण तुझी मैत्रिणीसाठी त्यांच्याकडे हेच आहे? तर ते बॉयफ्रेंड नसलं आणि एखादं पेन किंवा एखादा बॅग असलं तरीसुद्धा तुला चालेल का? तर बॅग आणि पेनमध्ये सुद्धा तुझी स्वतःची ते ओपिनियन चॉईस असते, हो की नाही? तर बॉयफ्रेंडमध्ये सुद्धा तुझी स्वतःची ओपिनियन व्हायला पाहिजे की नाही? हो. फक्त कॉपी कॅट असं करून बॉयफ्रेंड तसंच घेतलं तर ते तुझ्या चॉईसचा नाही नसणार ना, ते मैत्रिणीची चॉईसचा बॉयफ्रेंड असणार. हां. तर ह्याच्यावर थोडंसं विचार कर. तुला बॉयफ्रेंड कशाला पाहिजे, कसं बॉयफ्रेंड व्हायला पाहिजे, तुझी पर्सनॅलिटी कशी आहे, त्याची पर्सनॅलिटी कशी व्हायला पाहिजे, तुझं आणि तिचं कसं म्हणजे एकमेकांशी तुम्हाला काय पाहिजे आयुष्यामध्ये, एकमेकांशी काय अपेक्षा आहे, हे सगळं काय विचार कर पहिल्यांदा. हो, मी ह्या सगळ्या गोष्टींचा विचारच केला नव्हता. करायचं, कारण हे इतकं सोपं नाही आहे ना, की इतकं छोटीशी बात नाही आहे की हां हमको बॉयफ्रेंड चाहिए. इट्स अ लाईफ डिसिजन. तुझ्या आयुष्यामध्ये हे खूप गंभीर डिसिजन आहे. ते तुझं पुढच्या आयुष्यावर ते परिणाम त्याचा होणार आहे, हो की नाही? कारण आम्ही बॉयफ्रेंड म्हणतो पण आम्हाला ते अपेक्षा असते की हे बॉयफ्रेंड पुढे जाऊन आमचं हजबंड होईल, हो की नाही? तर असं विचार कर, बॉयफ्रेंड असं भेटलं तर चालेल पण हेच बॉयफ्रेंड हजबंड कसं होणार त्याच्यावर सुद्धा थोडंसं विचार करायचं. तुला नाही कळलं, स्वतःने नाही कळणार आहे. आणि जशी तुझी फ्रेंडला बघून तू असं विचार केला आहे, हेच तू स्वतःचे आईवडिलांशी सुद्धा बसून ते डिस्कस करू शकते की कसं बॉयफ्रेंड व्हायला पाहिजे, कसं लाईफ पार्टनर व्हायला पाहिजे, हो की नाही? हो. अच्छा, दुसरं आणखीन एक क्वेश्चन माझं होतं की हे इंटरनेटमध्ये वरून ते चॅट करून ते फ्रेंडशिप केले, कधी विचार केलं की हे किती डेंजरस होऊ शकतो? नाही, मी तर असंच अकाउंट ओपन केलेलं, सगळ्यांची असतात ना म्हणून. नाही, अकाउंट ओपन करायमध्ये काय त्रास नाही आहे, हो की नाही? आपण स्ट्रेंजर्सची चॅटसुद्धा करतो कधी कधी, ते सुद्धा समजू शकतात आपण, हो की नाही? पण हे माणूस तुझ्या घरी आला तर ह्याला तुझे खूप डिटेल्स माहीत होते आणि हे माणूसने तुला सगळं काही खोटं खोटं सांगितलं, आयुष्याबद्दल सुद्धा खोटं खोटं सांगितलं, हो की नाही? हो. तू खूप लकी आहे, काहीही झालं नाही. जर तुला किडनॅप केलं, तुझा दुरुपयोग केलं, तुला कुठेतरी सोल्ड करून सेल करून आला तर काय करणार? आता तू लहान नाही आहे. जर तू सांगते की तू मोठी झाली आहे, इतकी मोठी झाली आहे की तू अशी फ्रेंडशिप करू शकते, तर तू इतकीसुद्धा मोठी झाली आहे की तुला माहीत असायला पाहिजे की हे इंटरनेटवर चॅट करून स्ट्रेंजर्स जे आपल्याला अनोळखीचे माणूस असतात त्यांच्याशी किती बोलायचं, काय काय स्वतःबद्दल इन्फॉर्मेशन द्यायचं, हे सुद्धा तुला माहीत राहायला पाहिजे. नाहीतर फक्त वयामध्ये आणि उंचीमध्ये तू उंची झाली आणि हे सगळ्यामध्ये आपली बुद्धी वाढली नाही तर तुला खूप डॅमेज होऊ शकतो. तू खूपच लकी आहे की तुला काहीच नाही झालं आहे. आमच्याकडे खूप केस येतात दरवेळी, कुणाचे क्लासेसचे प्रोफेसर की डान्स टीचर की किंवा बस कंडक्टर्स की किंवा साधारण असं ते नुक्कडवर राहिलेले ते फासतात मुलींना आणि त्यांना
तुला तर कळत नव्हतं की हे इतकं मोठा माणूस आहे. त्यांना तर माहीत आहे की ते काय करतात. तर तुला असं स्वतःचे सेफ्टी साठी थोडंसं केअरफुल राहायला पाहिजे. आणि जर तुला हे एक्सपिरियन्स झालं आहे तर तू आपल्या मित्रांना मैत्रिणींना सुद्धा सांग की असं होऊ शकतो. तर ते सुद्धा केअरफुल राहणार ह्याच्याबद्दल. नक्की मी नक्की माझ्या सगळ्या फ्रेंड्सना सांगेन की इंटरनेट चॅट करायच्या आधी कोणाबरोबर चॅट करता ॲटलिस्ट ते तरी बघा. आणि अननोन लोकांना कधी एक्सेप्ट करू नका. गुड. थँक्यू. माझ्यापासून हूज दॅट हूज दॅट. आईचे कान वगैरे. बोल बोल काय बोल. ते परत घे तुझं घे. तू शाब्बास म्हणालास म्हणून मी आज मध्ये वेळ दिला. शाब्बास म्हणायला तुला. बॉयफ्रेंड बॉयफ्रेंड. हार्ट अटॅक गचकन वचकन. अगं त्याचं की अगं सॉरी गुजराती डिक्शनरी घेऊन ये. तुझा बॉयफ्रेंड डायरेक्ट ओके.